अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शौनकादिका, सावधान जेथे करून ऐका कथा कथिता मी कथानका, जेथे प्रसिद्ध पावेल अंकध्वज नामे विख्यात राजा प्रजापालनी आसक्त असता झाला त्याचे चरित्र परिसर आदरे करून सत्यदेवाच्या प्रसादा टाकून आपदा राज्य असोनी संपदा क्षणात नष्ट झाली. एके समयी तो नृपती जाऊनी घोरवनाप्रती मारुती नाना मुगापत्ती पावला झाला श्रमाते. तो एक देखिला वटतरू जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू त्या मागजी तो नृपवरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत सकळ गोप आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करोनी करतात. उन्मत्त ऐसा तो नगरपती सत्यदेवाच्या जाऊनी पुढती नमन पूजाधिक भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करून सत्यपूजन द्विजा करून साष्टांग नमन प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले. सापेक्षे सकळ मिळून आनंदभरित प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करून सत्यदैवत संतुष्ट झाले. त्यावरी रूप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक, याचे हातोनी प्रसादिक हे कैसे घ्यावे म्या. ऐसा विचार करून मनात प्रसाद तैसाचे टाकून मनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गी अपशकुन होत नगरापातला चिंताक्रांत सदनी जाऊन या पाहत तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकळ नष्ट प्रधानही दिसती अष्ट, सकळ जन पावती कष्ट संपत्तीत लया पावली. चिंताक्रांत होऊन नृपती विचार करी आपले चित्ती, प्रसाद त्यागे करून झटिती दुःख सागरी बुडालो. म्हणून या आता वनात जाणे करावे त्वरित, त्या सकळ गोपाळासहित व्रतावर चरण करावे. ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रताते. यथाविधी व्रत आचरुणी गोपाळांशी प्रसाद अर्पुनी प्रसाद भक्षण स्वय करुणी नगरापातला त्वरित तोषला भगवंत सत्यनारायण पावंत. ब्रह्मादिकादी त्याच्या अंत नाही सत्य कदापि, ऐश्वर्य समग्र ही लादले राज्य स्वतंत्र चालले. पौत्र ही संजीव झाले व्रत प्रभावे करुणी. अंगध्वज नृपती ऐशा परिदारा सुतांचे सुख संसारी, भोगून गेला लोकांतरी देवासन्निध. ऐसी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता, या कथेचे महिमा आता कथितो मी परिसवा. सूत म्हणे गा मुनिवर्या, या व्रताचा महिमा ऐकूनिया दुरित सकळ टाकूनिया पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परमपवित्र, याचे आचरण करीती जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किमपिही. सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुजाण, त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय. दरिद्री होईल संपत्तीमान बंधाचे तुटेल बंधन, भीती सकळे जाईल पळून व्रत भावे करून या. इहलोकीचा सुख भोगून सकळ दुरिते शमवून, पवित्र ऐशा वैकुंठ भुवनी नांदता ती सुखे हो. ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर, ज्याच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती. या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणती, सत्य ईश्वर ऐशी ख्याती होईल सत्य या जगती. हे व्रतचारी योगी प्रसिद्ध परी कलियुगी त्वरित फलद, याचेनी योगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ. इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकादिका मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोऽध्यायः.